मैत्रिणींनो, मी आज बनवला आहे चीज व्हेज रोल. गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि टेस्टी नाश्ता, लहान मुलांसाठी एकदम आवडीचा नाश्ता. चला तर मग त्यासाठी आपण सुरुवातीला काही साहित्य घेऊया. इथे मी घेतले आहे टोमॅटो एक चिरलेला, कांदा एक चिरलेला, एक शिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि थोडीशी पत्ताकोबी आणि लसूण. चला तर मग सुरुवातीला आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे मी. त्यामध्ये आपण आता चिरलेला बारीक लसूण परतून घेऊया. अशा प्रकारे तेलामध्ये तो चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला लसूण. त्यानंतर आता एक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण आपल्याला दोन्हीही चांगले लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत. हा नाश्ता आपल्या मुलांसाठी एकदम छान असा पदार्थ आहे. चला तर मग आता लसूण आणि कांदा आपला चांगला परतला आहे. त्यामध्ये मी टाकते आहे आता एक शिमला मिरची चिरलेली. तुम्ही या ठिकाणी गाजरसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपण आपल्या आवडीनुसार इथे वेगवेगळ्या भाज्या घेऊ शकतो. मी इथे पत्ताकोबी टाकली आहे चिरून. आता आपण हे चांगले फ्राय होण्यासाठी याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊया. बाकी आपण नंतर जास्तीचे मीठ टाकू शकतो. तेलामध्ये चांगले हे लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर स्वीट कॉर्न टाकले आहे. स्वीट कॉर्नमुळे आपला नाश्ता हेल्दी तर होतोच आणि टेस्टी पण होतो. सर्व भाज्या आपल्याला या अशा प्रकारे परतून घ्यायच्या. त्याचा आता स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला टोमॅटो टाकायचा एक चिरून. तो पण चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये. मुलांना रोज रोज पोळी आणि भाजी खाण्याचा कंटाळा येतो, त्यासाठी मी हा नवीन नाश्ता बनवला आहे. सर्व भाज्या आपल्या चांगल्या परतून झाल्या आहेत. आता त्यामध्ये आता मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद पण टाकते आणि काळे मिरेपूड घेतली आहे ते मी थोडीशी. त्यामुळे टेस्टही वाढते आपल्या नाश्त्याची. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर कलर पण छान येतो आहे. या ठिकाणी मी आता 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे. चला तर मग आता भाज्या एकदम व्यवस्थित परतल्या आहेत. अशा प्रकारे मस्तपैकी आता आम्ही याच्यामध्ये आणखीन मीठ टाकलं आहे 1 चमचा. आपण सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलं होतं. आता एकदम छान परतून झाली आहे ह्या भाज्या. आता आपण खाली थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊयात. हे भाज्यांचे मिश्रण तयार झाले. आता आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत असा डोसा तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 वाटी गव्हाचे पीठ आणि थोडेसे मीठ टाकले. थोडंसं 1 चमचा तेल टाकलं इथे आपला डोसा कुरकुरीत होण्यासाठी. चांगले हे पीठ आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला सुरुवातीला. आता हे पीठ चांगले मिक्स झाले की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि हे बॅटर आपल्याला पातळ बनवायचे आहे, कारण आपल्याला डोसा बनवायचा आहे. अशा प्रकारे असे हे मिश्रण तयार करून घ्यायचे गव्हाचे पिठाचे. आता मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे डोसा आपला कुरकुरीत होण्यासाठी. बॅटर हे एक पळी टाकून घ्यायचे. अशा प्रकारे पसरून डोसा आपला बनून जाईल. त्यावर आता एक 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅस आपल्याला थोडा मंद आचेवर ठेवायचा आहे, त्यामुळे डोसा आपला छान निघेल. अशा प्रकारे डोसा आपला हा कुरकुरीत असा तयार झाला आहे. आता या गव्हाच्या पिठापासून बनलेल्या डोशासोबत तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे तो आता खाली काढून घ्यायचा आहे
आणि त्यामध्ये आपल्याला आता हे सारण भरायचे भाज्यांचं. आता यावर मुलांच्या आवडीचा आपल्याला चीज किसून टाकायचं आहे. मस्त असा भरपूर असा चीज यावर किसून टाकायचा आहे. आणि परत आता आपल्याला यामध्ये याला परतून घ्यायचं या डोशाला. अशा प्रकारे घडी करून आता इथं मी तव्यावरती बटर टाकले. बटरमुळे आपल्या डोशाचा टेस्ट एकदम वाढून जाईल. अशा प्रकारे आता हा चीज व्हेज रोल आता मी बटरमध्ये फ्राय करून घेते मस्त. अशा प्रकारे कुरकुरीत असा हा आपला चीज व्हेज रोल तयार झाला आहे. गरम गरम हा तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे कुरकुरीत असा तयार झाला आहे. पोळी करण्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून असा कुरकुरीत डोसा बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. खमंग असा नाश्ता. हे बघा मस्त आणि खूप छान झाला एकदम. चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद.